शैलेश आणि गोविंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. संतोष गावडे खरतर एक उंचपुरी तगडे ताकदवान गोलंदाज आहेत, त्यांच्या विरोधात चौकार आला. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक असणार आहे. त्या ठिकाणी आपण पाहिले तर अगदी डीप स्क्वेअर लेगचे खेळाडू धावत पळत जाणार आहेत. फेकी करण्याची ऍक्शन केली, फलंदाज देखील तिथे चतुर आहेत, लगेच बॅट आतमध्ये आणली. 7 धावा धावफलकावरती पीसीएमसी वॉरियर्स संघाच्या कुठलाही गडी न गमावता संतोष गावडे यांनी चौकारानंतर कमबॅक सुरेख केले, लाजवाब केला. यावेळेस प्रचंड मोठा तडाखा. त्या ठिकाणी खेळाडू पळतायत, धावतायत, धावांचे धावधाव फलंदाज करतायत, परंतु 2 धावा फलंदाजांच्या इथे अजिबात रोखल्या जाऊ शकणार नाहीत. 9 धावा. गोविंद चोपडे मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली, शैलेश ने देखील चांगली साथ त्यांना दिली. यावेळी देखील कामगिरी तशाच प्रकारे करण्याचा इरादा असणार आहे. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर खेळाडू तर पळतायत, धावतायत, धावांची धावधाव करतायत, चेंडू देखील आपण त्या ठिकाणी पाहिला तर अडवला गेला. चांगला बॅकअप, चांगलं काम त्या ठिकाणी खेळाडू एकमेकांसोबत करतायत, दर्जेदार साथ देत आहेत. ओके ओके, धन्यवाद. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील चहा आला. चहाचा आस्वाद घ्या विनंती असणार आहे. चहाला कोणीच नाही म्हणू नका. लक्षात ठेवा, दुधाने हाडं मजबूत होतात आणि चहाने नाती. डीजे पंकज बरोबर आहे. चहा घ्या, तुम्ही 2 घ्या विनंती. यावेळी देखील चांगला चेंडू टाकला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पीसीएमसी वॉरियर्स संघाच्या 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. जुबेर सरांचं पण कमिटीकडनं खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होणार आहेत. गोलंदाजाचं नाव देखील आम्हाला माहिती पडेलच. संकेत मुळे यावेळेस आपण पाहिलं तर पहा, चेंडू टाकण्यासाठी आले. चांगला त्या ठिकाणी चेंडू टाकला, चांगलं क्षेत्ररक्षण असणार आहे. सिंगल नंतर दुसरी कुठलीही धाव इथे दिली जात नाहीये. 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होती. 12 धावा धावफलकावरती आहेत. मग संकेतने नक्कीच इम्प्रेस केलं होतं, प्रभावित केलं होतं, परंतु साहजिकच आहे धावा कमी होत्या, तरी देखील त्यांनी संघर्ष केला. यावेळी देखील संघर्ष करावा लागेल. इथे देखील टप्पा कमालीचा आहे. चेंडू देखील बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन गप्पा मारतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा ओहो वाह, कमालीचा चेंडू आहे. बॅटची कडा लागली. डेफिनेटली गेंदबाज को विकेट भी बड़ा ही मिलेगा. फलंदाज झेलबाज. धन्यवाद. आता मला समजलं की डीजे वाले वेळेवरती गाणं लावत का नाहीयेत. ते गाणे लावतायत, एन्जॉय करणार कोण? तुम्ही सर्वजण नाचले नाही तर त्यांचे गाणे वाजवण्याचा फायदा काय? एन्जॉय सर्वांनी करा, सर्वांनी लक्षात ठेवा. 12 वरती 1. गोलंदाज पुन्हा एकदा न्यू बॅटर, नवीन फलंदाज. यस, यावेळी देखील आपण पाहिलं तर चांगला दर्जेदार टप्पा आणि उत्कृष्टरित्या वळण देखील देत असताना आपण गोलंदाजाला तिथे पाहतोय. अर्थातच संकेत मुळे यांना केवळ 1च धाव खर्च केली. यावेळी देखील चेंडू कमालीचा असेल. माईकच्या जवळच्या शेजारच्या ज्या चर्चा आहेत ना, विनंती असणार आहे त्या थोड्याशा कमी करा. लाईव्हला आवाज जाईल, या गोष्टीचं भान ठेवा. इथं चेअरवर ठेवलेली.
मला वाटतं इथे जेन्युन क्रिकेट क्लब संघाचा सन्मान होतोय. चला चला चला, घाई करा घाई करा. पंच टाइम चालू आहे ना, टाइमर लावलेला आहे. ओके. हो, लोअर फुल टॉस, गुडगा टेकत घुटना टिकाया और तमाशा भी दिखाया. सीमारेषेच्या पलीकडे चेंडू फरार, चौकार. Yeah. ते कुठे आपले हे कुठे यावेळेला देखील दिशा दर्शवली गेली, परंतु पाहिजे तसा मला वाटतं संपर्क झालाय, डेफिनेटली झालाय. आणि संपर्क असा झालाय तिथे काय झालं, फलंदाज बाद झालाय. 20 धावा धफलकावरती, दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धफलकावरती पाहायला मिळत आहेत. देवीदास यावेळेस आपण पाहिलं तर फॉलो केलं, परंतु पंचांचा इशारा वाईट बाला. एक अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा, आणि पंचांचे जे काही निर्णय असणार आहेत ते अंतिम आणि शेवट असणार आहेत. त्यांना वाटलं तर ते कुठल्या तरी निर्णयावरती डाऊट असला तरच रिव्ह्यू घेतील, अन्यथा त्यांचे निर्णय शेवट असणार आहेत, अंतिम असणार आहेत. कारण क्रिकेट म्हणजे काय असतं सर्वांना माहिती पाहिजे. पंचांच्या निर्णयाचा आदर करणं म्हणजे क्रिकेट असतं. एखाद्या नव्या नवख्या खेळाडूला सोबत घेऊन खेळणं म्हणजे क्रिकेट असतं. इथे रिव्हर्सचा प्रयत्न केला, पाहिजे त्याचा संपर्क नाही. चेंडू इथे काय होईल, डॉट. एकवीस धावा धफलकावरती आहेत. अपील पुन्हा एकदा इथे केली गेली, आणि त्या अपीलला खरं तर पाहिजे तसा रिस्पॉन्स प्रतिसाद पंचांकडून देखील दिला गेला नाही, कारण संपर्क तिथे कुठल्याही प्रकारचा नसेल. गोलंदाज देवीदास पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, तयार होत आहेत. यावेळी देखील आपण पाहिलं तर वाईट, एक अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा असेल. दर्शन भागवत आणि सौरभ चोळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील आपण पाहिलं तर पहा काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. डीप विकेटच्या खेळूच्या माध्यमातून तो चेंडू अडवला गेला, उचलून फेकला गेला, परंतु दोन धावा जे फलंदाजांनी पळून काढल्या ना त्या देखील तिथे दर्जेदार होत्या. चांगले दर्जेदार दर्शनीय रनिंग बिटवीन द विकेट्स देखील आपल्याला पाहायला मिळते.
यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल. 25 धावा धफलकावरती आहेत. दर्शन भागवत आणि साहजिकच आहे सौरभ जोळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप भागीदारी रचण्यासाठी सज्ज असणार आहे. परंतु देवीदासनं देखील इम्प्रेस केलं, प्रभावित केलं. हा चेंडू इथे वाईट आहे. साहजिकच आहे खराब कामगिरी जेव्हा जेव्हा केली जाईल तेव्हा पंच देखील तिथे होणार आहेत नाराज आणि सांगितलं जाईल गोलंदाजाला हा चेंडू तुम्ही पुन्हा एकदा टाका महाराज. वाईट बॉल. यावेळेस वळण, दर्जेदार वळण देत असताना गोलंदाजाला आपण पाहिलं. षटकाची देखील समाप्ती होतीये. 3 षटकांचा खेळ संपला. धपलकावरती 26-26 2 गडांच्या मोबदल्यामध्ये. डीजे बजा. परंतु एक गोष्ट मी नक्की सांगतो, आता पण कुठेतरी मॅचच खेळून आले असतील, बरोबर. अच्छा, सर्व खेळाडू आणि मित्रपरिवारांना विनंती आहे, ते जे कामगार काम करतायत ना त्यांना देखील कुठल्याही प्रकारचा अडथळा आपल्याकडून होणार नाही याची देखील दक्षता घ्या, काळजी घ्या. त्यांच्या हातामध्ये काही नक्कीच मटेरियल्स आहेत, त्याच्यापासून आपल्याला देखील दुखापती होतील. त्यांना थोडीशी जागा मोकळी करा, विनंती आहे, सहकार्य करा. 3 षटक संपलेत. इथे पुन्हा एकदा संपर्क पाहिजे तसा झालाय. चेंडू सीमा रेषा पार, येतोय घणाघाती प्रहार, षटकार. पायरट्स ऑफ हडपसर वर्सेस पीसीएमसी योद्धा, यातून आपल्याला पहिलं फायनलिस्ट भेटणार आहे. आणि ग्रुप सी आणि ग्रुप डी सी मध्ये कोंडाणा नाईट रायडर्स हा संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय झालेला आहे. आणि ग्रुप डी मधला संघ या मॅच झाल्यानंतर आपल्याला भेटेल. ग्रुप सी आणि ग्रुप डी मधील जे क्वालिफाय झालेले संघ असतील ते सेमीफायनल खेळतील. तर यानंतर होणारा सामना पायरट्स ऑफ हडपसर आणि पीसीएमसी योद्धा, दोन्ही टीमला सूचना आहे की आपले पूर्ण संघ तयार ठेवायचा आहे. यानंतर लगेच मॅच होणार आहे. आणि त्याचा टॉस आता आपण करून घेत आहोत. तर पायरट्स ऑफ हडपसर यांचे कर्णधार यांनी स्टेजकर संपर्क साधावा. डीजे अक्षय यांचे देखील आता नवीन काम आपण पाहणार आहोत. नवीन भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहेत. 38 धावा धपलकावरती 38 रन्स. यावेळी दर्जेदार चांगलं वळण, परंतु वाईट बॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होती. कुठेतरी फलंदाजाच्या रडारीपासून तो चेंडू दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे, परंतु
त्यावेळेस संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तिथे विकेट किपर देखील चित्तेची चपळी दर्शवतात. अगर हल्के सी भी वहां पर बल्लेबाजों की नजर हटेगी तो दुर्घटना अभी उन्हीं के साथ घटेगी. पण ते वेळीच एकमेकांना क्रीजमध्ये पोहोचवलं गेलं, थांबवलं गेलं. विशेष म्हणजे स्ट्राईक एंडच्या बॅटरकडून दर्शन. यावेळी संपर्क केला, शरीर भेदक चेंडू टाकण्याचा नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेगच्या खेळूच्या माध्यमातून चेंडू उचलला, अडवला, फेकला, डेंजर एंडला धोका होता, परंतु 2 धावा. 2 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा असणार आहेत. दफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संकेत मुळेने नक्कीच प्रभावित केलंय. 2 षटकं टाकली, 20 धावा दिल्या, 10ची सरासरी इकॉनॉमी तिथे पाहायला मिळाली, परंतु 2 महत्वाचे गडी देखील टिपले. 4 षटकं संपली आहेत, 41 धावा दफलकावरती. चला घाई करा, वेळ वाचवा. प्रवीण भालेराव, गणेश आणि दर्शनची जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल. अंतिम अर्थातच स्लॉग ओव्हर आणि डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाज प्रवीण तिथे चांगला संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहेत, परंतु संपर्क असा झाला फलंदाजांचा देखील की चेंडू गॅपमध्ये असेल. सिंगल, 1 धाव 1 अंक देखील संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये आणि दफलकावरती 42 42 धावा. पुन्हा एकदा इथे संपर्क झालाय, एक टप्पा घेऊन पहा, चेंडू सीमा रेषेच्या जवळपास अडवला जाईल, उचलून फेकला जाईल, डायरेक्ट हिट होईल का? ओहो वा, थ्रो कमालीचा होता, परंतु 2 धावा इथे देखील संघ डेफिनेटली जमा करतोय. अर्थात 44 धावा पीसीएमसी वॉरियर्स. चहाची जी व्यवस्था केली आहे, मी विनंती पुन्हा एकदा करतो, त्या चहाचा आस्वाद घ्या. यावेळेस हा माईकच्या मला वाटतं स्टेज मंचाच्या डाव्या बाजूला चहाची डीजेच्या देखील शेजारी चहाची व्यवस्था आहे. ज्यांना कोणाला नक्कीच चहा घ्यायचा विनंती असेल, चहा थंड होण्या अगोदरच चहा घ्या, नाहीतर तुम्हाला थंड चहा पिण्यामध्ये मजा येणार नाही, असं आमचे डीजे पंकज म्हणतात. यावेळेस बॅटची कडा आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या खेळूच्या माध्यमातून तो चेंडू अडवला गेला. चांगला चेंडू म्हणावा लागेल. पहा, शेवटचं षटक आहे, 4 चेंडू टाकलेत प्रवीण भालेरावने, परंतु 4 धावा खर्च केल्यात. अजून काय पाहिजे? कर्णधाराचा खरं तर विश्वास इथे जिंकल्यासारखं होतं, कारण मी नेहमी म्हणत असतो चेंडू डॉट टाकणारा गोलंदाज कधी महान असतो, श्रेष्ठ असतो. विकेट तर कोणालाही मिळतात, तो फलंदाजांना चकवणं गरजेचं असतं. इथे रिबाचा प्रयत्न केलाय, परंतु तिथे आपण पाहिलं तर खेळाडू धावतात, पळतात, धावांची धावाधाव फलंदाज करतात. इथे केवळ सिंगल आली, कारण शेवटच्या षटकामध्ये प्रत्येक फलंदाजांच्या विचारधारा किंवा विचारसरणी एकच असते की तुटून पडायचं. परंतु पहा, 5 चेंडूमध्ये केवळ 5 धावा दिल्या. दफलकावरती 46 आहेत, 46. या चेंडूवरती तडाखा धरलाय, चेंडू बराच काळ हवेमध्ये, झेल टिपला जाईल का? अजिबात नाही, चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडला. 2 धावा 2 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. तिसरीचा प्रयत्न होणार, परंतु फलंदाजाला माघारी जावं लागेल. 48 धावा दफलकावरती जिंकण्यासाठी 49. 48 बनवले गेल्या त्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचा खेळ संपलाय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
नवीन बॉलर शुभम शेळके, सॉरी बॅट्समन शुभम शेळके नवीन बॅट्समन आहेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 हा स्कोअर आहे. अठरा रन, 1 ओव्हर 1 बॉल. जॅक एम आर नारायणगाव. गोविंद चोपडे बॉलर. आणि हा त्रिफला चित केलेला आहे गोविंद चोपडे यांनी अजित दाभाडे यांना. अतिशय उत्कृष्ट बॉल. जॅक एम आर नारायणगाव यांच्या 2 विकेट गेलेल्या आहेत. 1 ओव्हर 3 बॉल मध्ये 18 स्कोर आहे 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. नेक्स्ट बॅट्समन नारायणगावचा डांग्या वाघ अजित जाधव हे फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. वाईड बॉल. यानंतर एक अतिरिक्त रन भेटेल जॅक एम आर नारायणगाव यांना. हा कट केलेला आहे बॉल. फिल्डरच्या चांगला सुंदर असा गॅप काढलेला आहे अजित जाधव यांनी. पाहूया अंपायरचा निर्णय काय होतोय. आणि 2 रनावरती समाधान, 2 रनावरती समाधान मानलेलं आहे. वीस बॉल 28 रनाची गरज आहे जॅक एम आर नारायणगाव यांना. गोविंद चोपडे यांचा उत्कृष्ट बॉल. वाईड बॉल. वाईड बॉलचा निर्णय. एक अतिरिक्त रन जॅक एम आर नारायणगाव यांना. आता 20 बॉल 27 रनाची गरज आहे. आणि आता उत्कृष्ट ठेवलेला बॉल पाहूया. आणि मिस फिल्डिंग. एक शॉट रन. 1 रन शॉट आहे. एकच चालू आहे. अजित जाधव यांनी चांगला टोलवलेला बॉल. 6. अतिशय उत्कृष्ट फटका. स्पीड करा, फास्ट घ्या थोडं. अजित जाधव सर
हे बिग हिटिंग साठी प्रसिद्ध आहेत. नारायणगावचा ढाण्यावाघ, नारायणगाव एमआर टीमचं जान, नारायणगाव भागातील अतिशय नावाजलेला खेळाडू. आता शुभम शेळके स्ट्राइक वरती आहेत. अठरा बॉल विश्रामाची गरज. पाहूया पीसीएमसी वॉरियर्स समोरच्या संघाला रोखण्यामध्ये यशस्वी होते का. गणेश येडे बॉलर. पाहूया ते आपल्या संघासाठी काय कमाल करतायत. 17 बॉल 19 रनची आवश्यकता ज्या कॅमर यांना. आणि उत्कृष्ट टोललेला बॉल अजित जाधव यांचा षटकार. गणेश येडेचा बॉल हा टोलवलेला आहे. गोविंद चोपडे पाहूया दुसऱ्या रन साठी प्रयत्न करत आहेत आणि दुसरा रन कंप्लीट. 13 बॉल 10 रनाची आवश्यकता. यानंतरचा होणारा फर्स्ट सेमीफायनलचा सामना पायरेट्स ऑफ हडपसर वर्सेस पीसीएमसी योद्धा. हा कीपर कडनं मिसफिल्ड. असे सामने जर जिंकायचे असतील तर बॉलर, फिल्डर, कीपर यांचं सगळ्यांचं सहकार्य बारा बॉल 9 रनाची आवश्यकता ज्या कॅमर नारायणगाव यांना. स्पीडअप करायचं आहे पंच. डीजे पंकज यांचंही कमिटीकडनं खूप खूप आभार. हा बॉल टोलवलेला आहे उंच. पाहूया आणि आउट. शुभम शेळके इथं आउट झालेले आहेत. राम सावंत यांच्या पहिल्याच बॉलवर त्यांना विकेट भेटलेली आहे. 11 बॉल 9 रनाची गरज ज्या कॅमर नारायणगाव यांना. Look at tonight, go away. When the mind's on, everybody lay.
यावरती त्यांना विकेट भेटलेली आहे आणि सामन्याची रंगत वाढत चाललेली आहे. 11 बॉल 9 रन जॅक एमार. नवीन बॅट्समन प्रवीण भालेराव. हा पुढचा बॉल नो बॉल आणि पुढचा बॉल हा फ्री हिट असेल. 11 बॉल 8 रन. पाहूया बॅट्समन या फ्री हिटच्या बॉलवरती वाईड बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. 11 बॉल 7 रनाची आवश्यकता. हा बॉल टोलवलेला आहे. फ्री हिटचा बॉल होता. 10 बॉल 6 रनाची आवश्यकता. याच्यानंतर होणारा सामना पायरेट्स ऑफ हडपसर वर्सेस पीसीएमसी योद्धा. दोन्ही संघाचा एक अतिरिक्त खेळाडू विथ कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. अजित जाधव यांनी मारलेला उत्कृष्ट फटका. पाहूया काय होतं याच्यावरती. आणि बॉल अडवलेला आहे वैभव परदेशी. कॅप्टन यांनी थ्रो फेकलेला आहे आणि 2 रन. जॅक एमार नारायणगाव यांना 9 बॉल मध्ये 4 रनाची आवश्यकता आहे. अंपायर डिसिजन लास्ट असेल. आणि हा फुलटॉस बॉल. पाहूया काय होतंय. आणि बॉल सोडलेला आहे आणि नारायणगाव संघ जॅक एमार नारायणगाव यांनी हा सामना जिंकलेला आहे. बजाव बजाव डीजे पंकज बजाव. पीसीएमसी होता. स्कोरर ही मॅच तुम्ही एंड करा ना. झालं ना.